नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे सर्व वाचक, हितचिंतक, त्यासोबतच माझे सर्व मित्र मैत्रिणी, तुम्हा सर्वांना आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्याकडनं अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. खरं तर मित्रांनो, मी अनिल भगवान चव्हाण, लेखक तथा संचालक ABC अकॅडमी चिखली डिस्ट्रिक्ट बुलढाणा. आजच्या सुंदर दिवसाच्या या सुंदर आणि महत्त्वपूर्ण अशा या व्हिडिओ सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे. खरं तर मित्रांनो, एका महत्त्वाच्या विषयावरती मला तुमच्यासोबत बोलायचं आहे आणि तो एक महत्त्वपूर्ण असा विषय आहे मित्रांनो. तो विषय आहे स्त्री मुक्ती दिवस. स्त्री मुक्ती दिवस जो आहे मित्रांनो, आज 8 मार्च आहे आणि 8 मार्च हा काय जागतिक स्त्री मुक्ती दिवस आहे. जागतिक स्त्री मुक्ती दिनाच्या या पर्वावरती मला छोटंसं भाषण तुमच्यासमोर करायचं आहे मित्रांनो. आशा आहे की तुम्ही हे सर्व भाषण अगदी मन लावून ऐकाल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर कराल. खरं तर मित्रांनो, स्त्री मुक्तीचे लढे या जगात अनेक ठिकाणी उभारले गेले. स्त्रियांना आपल्या स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. या संघर्षामध्ये अनेक स्त्रियांना आपल्या प्राणाचं बलिदान सुद्धा द्यावं लागलं आणि हा बलिदानाचा इतिहास तितका संघर्षमय आहे मित्रांनो. राजमाता जिजाऊ असेल, माता रमाई असेल, माता भीमाई असेल, सविता विल्यम असतील, कल्पना चावला असतील, प्रतिभाताई पाटील असतील, मायावती असतील, सोनिया गांधी असतील, अशा कितीतरी स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशाची उंच उंच शिखर सर केलेली आहे मित्रांनो. जागतिक महिला दिवस जो आहे तो आज साजरा केला जातो. हा महिला दिवस का साजरा केला जातो मित्रांनो, याची सुरुवात कुठून झाली, कशी झाली, याच्याबद्दल मी आज भाष्य करणार आहे. त्या महत्त्वपूर्ण अशा विषयावरच मला या ठिकाणी बोलायचं आहे मित्रांनो, की जागतिक महिला दिवस जो आहे मित्रांनो, 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून गणला जातो. सर्वप्रथम जगामध्ये 28 फेब्रुवारी 1909 हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला गेला होता. किती तारीख होती मित्रांनो? 28 फेब्रुवारी 1909. न्यूयॉर्क या ठिकाणी, न्यूयॉर्क जे अमेरिकेतलं एक ठिकाण आहे मित्रांनो, त्या ठिकाणी तो दिवस पहिल्यांदा साजरा झाला होता. त्यानंतर हा दिवस 8 मार्च 1910 पासून कंटिन्यू 8 मार्च हा काय झाला, जागतिक महिला दिवस साजरा होण्यास सुरुवात झाली. भारतामध्ये 8 मार्च 1943 पासून जागतिक महिला दिनाची काय झालेली आहे मित्रांनो, सुरुवात झालेली आहे. 1975ला संयुक्त राष्ट्र संघटनेने 8 मार्चला जागतिक महिला दिवस घोषित केलेला आहे. महिला दिवसाचे 3 रंग आहेत मित्रांनो. एक हिरवा रंग आहे, जांभळा रंग आहे आणि पांढरा रंग आहे. कसं आहे ना मित्रांनो, प्रत्येक रंगाचं एक वेगवेगळं महत्त्व असतं, प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व असतं. पांढरा रंग जो आहे मित्रांनो, पांढरा रंग हे स्त्रियांच्या पवित्र्याचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? पावित्र्याचं प्रतीक. तर जांभळा रंग जो आहे मित्रांनो, जांभळा रंग हा स्त्रियांच्या प्रती आदराचं प्रतीक आहे, स्त्रियाप्रती न्यायाचं ते प्रतीक आहे. आणि हिरवा रंग जो आहे मित्रांनो, ते स्त्रियांच्या सौंदर्याचं प्रतीक आहे. तर मित्रांनो, ज्या काही गोष्टी आहेत, स्त्री ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक स्त्रियांबद्दल आपला दृष्टिकोन काय आहे, तो दृष्टिकोन कशा पद्धतीने बदलणं गरजेचं आहे, याच्याबद्दलच मला या ठिकाणी बोलायचं आहे. कसं आहे ना मित्रांनो, स्त्री मुक्तीच्या गोष्टी आपण करतो. स्त्री मुक्त झाली पाहिजे, स्त्री स्वतंत्र झाली पाहिजेत, अशी आपली तळमळ असते मित्रांनो. पण खरंच या जगामध्ये स्त्री स्वातंत्र्य आहे का तिला जगण्याचं स्वातंत्र्य आहे का मित्रांनो? तर या स्त्री मुक्तीच्या दिनाच्या या पार्श्वभूमीवर मी माझं एक सुंदर कविता जी आहे ती तुमच्यासमोर सादर करणार आहे. ती कविता या पुस्तकात प्रकाशित झालेली आहे. ABC's डायरी हे माझं महत्त्वपूर्ण पुस्तक आहे मित्रांनो. हा माझा महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या एका 120 नंबरच्या पानावरती ही कविता प्रकाशित झालेली आहे मित्रांनो. ही कवितेमध्ये असं लिहिलं आहे मित्रांनो, की प्रत्येकाच्या जीवनात आलेली ती समजणं इतकं सोपं नाही. प्रत्येक स्त्रीला काय हवं आहे, तर प्रत्येक स्त्रीला हवं असतं जगण्याचं, मनसोक्त जगण्याचं स्वातंत्र्य. प्रत्येक स्त्रीला काय हवं आहे, तर प्रत्येक स्त्रीला हवं आहे मनसोक्त जगण्याचं स्वातंत्र्य. आपल्या आयुष्यात येणारा हा व्यक्ती हा सुंदर असो वा नसो, पण तो समजूतदार असावा. आपल्या आयुष्यात येणारा व्यक्ती हा सुंदर असो वा नसो, पण तो समजूतदार असावा, हीच प्रत्येक स्त्रीची प्रामाणिक इच्छा असते. पण ती बऱ्याचदा पूर्ण होत नाही. प्रत्येक स्त्रीला एक असा एक मित्र हवा असतो की जो तिच्यावरती प्रचंड प्रेम करेल, तिला जीव लावेल आणि तिला समजून घेईल. परंतु बऱ्याच वेळेस असं होते की तिच्या भावना कोणीही समजून घेत नाही. आपली दुःख ज्याच्यासमोर हलकी करता येईल असा एक मित्र तिला हवा असतो. मग हा मित्र एकतर प्रियकर असू शकतो, नवरा असू शकतो किंवा भाऊ असू शकतो. आयुष्याचा जोडीदार जर समजूतदार भेटला तर तिचं जीवन सुंदर होतं. पण बऱ्याचदा असं घडत नाही मित्रांनो. तिला नेहमीच आयुष्यभर लग्नापर्यंत वडील आणि भाऊ यांच्या अधीन राहावं लागतं आणि लग्नानंतर नवऱ्याच्या अधीन. अशातच तिचा व्यक्ती स्वातंत्र्याचा चुराडा होतो. म्हणूनच मात्र स्त्री स्वातंत्र्य होणं फार गरजेचं आहे. कसं आहे ना मित्रांनो, कविता खूप सुंदर आहे की प्रत्येक स्त्रीला नेमकं काय हवंय, तर प्रत्येक स्त्रीला हवा असता आदर,
प्रत्येक स्त्रीला हवं असतं प्रेम, प्रत्येक स्त्रीला हवं असतं आपुलकी, प्रत्येक स्त्रीला एक असा एक मित्र हवा असतो की जो तिला समजून घेईल, जो तिच्या भावनांचा आधार करेल, जो तिला मदत करेल. परंतु बऱ्याच वेळेस असं असतं की मित्रांनो, प्रत्येक स्त्रीला तिच्या लग्नापर्यंत वडील आणि भाऊ यांच्या अधीन राहावं लागतं आणि लग्नानंतर ती नवऱ्याच्या अधीन होते, नवऱ्याच्या पुढे तिला जाता येत नाही. स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी आपण करतो मित्रांनो, पण खरंच स्त्री स्वातंत्र्य आहे का, हा प्रश्न कुठेतरी आपण विचारला पाहिजे. कुठेतरी ह्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे. म्हणजे स्त्रियांना स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. आजही स्त्रियांना स्त्रियांचे मूलभूत अधिकार म्हणावे तितक्या प्रमाणात मिळालेले नाही आहे मित्रांनो. स्त्रियांवरती आजही बंधनं आहेत. काही बंधनं स्त्रियांवरती शिथिल झाले असले मित्रांनो, तरी कधी कधी स्त्रियांनी सुद्धा त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. हे सत्य मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतोय मित्रांनो, की कधी कधी स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं गेलं, परंतु त्या स्त्रियांचा सुद्धा स्त्रियांनी गैरवापर केल्याची उदाहरणं सुद्धा ऐकण्यात आलेली आहेत मित्रांनो. परंतु मग स्वातंत्र्याचा गैरवापर कोण नाही करत? स्त्री स्वातंत्र्याचा गैरवापर करते तर पुरुषही स्वातंत्र्याचा दुरापारच करतो ना. त्यामुळे कुठेतरी एका हाताने टाळी वाजत नाही मित्रांनो. टाळी ही नेहमी 2 हाताने वाजते आणि जर ती 2 हाताने वाजत असेल तर कुठेतरी स्त्रियांवरच पूर्णतः दोषी मानणं हे चुकीचं आहे मित्रांनो. आपण स्त्री मुक्ती दिनाच्या दिवशी काय करतोय की चला ठीक आहे, आज जागतिक महिला दिवस आहे, आपण महिलांना शुभेच्छा देतो, महिलांना भेटतो, बोलतो, महिलांवरती प्रेम करतो, परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण त्याच महिलांचा अनादर करतो. कसं आहे ना मित्रांनो, स्त्रियांच्या प्रती जो काही आदर आहे, समजा तुमच्यासमोर 5 मुली चालल्या आहेत, त्या मुलीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन स्वच्छ असला पाहिजे मित्रांनो. त्या मुलीमध्ये कुठेतरी तुम्हाला तुमची बहीण दिसली पाहिजे, त्या मुलीमध्ये कुठेतरी तुम्हाला तुमची मैत्रीण दिसली पाहिजे. त्या मुलीप्रती जर तुम्ही तुच्छ दृष्टिकोन ठेवत असाल, जर घाणेरडा दृष्टिकोन ठेवत असाल मित्रांनो, तरी अजूनही स्त्री मुक्ती झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की जगातल्या ज्या महत्त्वपूर्ण क्षेत्र आहेत, अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये स्त्रिया आघाडीवरती आहेत. आज सुनीता विल्यम नाव ऐकलं असेल तुम्ही मित्रांनो. कल्पना चावला ज्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ होत्या मित्रांनो, नासाच्या यानमध्ये 2004 त्यांचं निधन झालं होतं. त्या कल्पना चावला असतील मित्रांनो, इंदिरा नूई असतील, त्याच्यानंतर प्रतिभाताई पाटील असतील. प्रतिभाताई पाटील कोण आहेत मित्रांनो, की भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्या होत्या मित्रांनो, त्या होत्या इंदिरा गांधी. उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये ज्यांनी दीर्घकाळ राज्य केलं अशी एक महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री होती, ती म्हणजे मायावती. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्यासुद्धा अनेक स्त्रियांनी आपलं कर्तृत्व गाजवलं आहे. मग त्या स्त्रियांमध्ये खासदार सुप्रिया सुळे असतील, खासदार प्रीतम मुंडे असतील, पंकजाताई मुंडे असतील, अशा वेगवेगळ्या स्त्रियांनी आपापल्या कर्तृत्वाने स्वतःच्या यशाचा झेंडा उंच उंच लोंबवत नेला, उंच उंच फडकवत नेला मित्रांनो. उंच उंच त्यांनी झेप घेतली. त्यामुळे स्त्री स्वतंत्र होण्यापाठीमागे महापुरुषांचंही तितकंच योगदान होतं. फुले शाहू आंबेडकरांनी जो महाराष्ट्र घडवला मित्रांनो, त्या फुले शाहू आंबेडकरांमुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्री मुक्ती होऊ शकली. आपल्या भारतासारख्या देशामध्ये जर स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं असेल मित्रांनो, तर त्या पाठीमागे एकच व्यक्ती होती, मग एकच स्त्री होती, ती होती सावित्रीबाई फुले. भारतातल्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांचं नाव आदराने घेतलं जातं मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो, की इतिहासामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांनी फक्त चूल आणि मुलंच करावं इतकीच स्त्रियांची एक हे होतं, जीवन होतं. परंतु मात्र सावित्रीबाई फुलेंनी या स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेबांनी स्त्रियांना दिला. पुरुषांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी स्त्रियांची भूमिका महत्त्वाची असं बाबासाहेब आंबेडकर लिहितात मित्रांनो. कुठेतरी कोणीतरी म्हटलेलं आहे मित्रांनो, की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका कर्तबगार स्त्रीचा हात असतो मित्रांनो. एक कर्तबगार स्त्री असते, तर हे निश्चितच हे वाक्य 100% खरं आहे मित्रांनो. 100% ट्रू लाईन आहे की प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे एक स्त्री असते. मग स्त्री कशी असते मित्रांनो? मग ती स्त्री कोण असू शकते? कारण प्रत्येक व्यक्तीला जन्म देणारी व्यक्ती कोण आहे? स्त्री आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे जर कोण असेल मित्रांनो, तर स्त्री असते. कारण पुरुषाला जन्म स्त्रीने दिलेला आहे. स्त्री ही जगाची जननी आहे मित्रांनो. भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये सांगत असताना एक गोष्ट सांगितली की स्त्री हे या जगातलं सगळ्यात पवित्र रत्न आहे. स्त्री एक आहे या जगातलं सगळ्यात पवित्र रत्न आहे. त्यामुळे स्त्री सन्मान, स्त्रियांची प्रतिष्ठा ही काळाची गरज आहे मित्रांनो. स्त्रियांचा जो काही सन्मान आहे तो झाला पाहिजे, त्याबद्दल आपण वारंवार बोलतो आहे. परंतु केवळ बोलण्याला अर्थ नाही, प्रत्यक्ष कृती कार्यक्रमही तितकेच महत्त्वाचे आहे. स्त्रीच्या चरित्रावरती बऱ्याचदा संशय घेतला जातो मित्रांनो.
बऱ्याचदा मला या ठिकाणी आज या महिला दिनाच्या निमित्ताने एका महत्त्वाच्या विषयावर बोलावंसं वाटतं मित्रांनो, की ज्या महिला एकल महिला आहेत. एकल महिला म्हणजे काय मित्रांनो, की ज्या महिला सिंगल महिला आहेत. सरळ सरळ मराठी भाषेत सिंगल महिला म्हणजे की ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं नाही, ज्या स्त्रियांचं लग्न होऊन सुद्धा ते लग्न मोडलेलं आहे, की ज्या स्त्रिया विधवा स्त्रिया आहेत. अशा स्त्रियांचं जगणं फार कठीण असतं मित्रांनो, कारण अशा स्त्रीकडे प्रत्येक पुरुष हा वेगळ्या दृष्टीने बघतो. एखादी स्त्री आहे मित्रांनो, तिचं लग्न झालं होतं आणि ते लग्न काही कारणास्तव मोडलं, तिच्या नवऱ्याचं निधन झालं म्हणा, की तिच्या नवरा सोडून गेला, त्यानंतर ती स्त्री विधवा झाली. अशा विधवा स्त्रीकडे लोक सदैव चुकीच्या नजरेने बघतात, चुकीच्या दृष्टिकोनातून बघतात आणि विधवा स्त्रियांना समाजामध्ये आजही तो सन्मान नाही आहे मित्रांनो, जो एका स्त्रीला हवा असतो. कुठेतरी अशा व्यक्तीकडे सदैव लोक कॅरेक्टरलेस स्त्री म्हणून बघतात मित्रांनो. तर मग मला सांगा मित्रांनो, की स्त्री कोणती असो, ज्या भावना पुरुषांना आहेत त्याच भावना स्त्रीला आहेत. मग एखाद्या स्त्रीने, विधवा स्त्रीने जर एखाद्या पुरुषासोबत कुठलं तरी प्रेम संबंध केले किंवा काही गोष्टी केल्या, त्यात गलत काय आहे मित्रांनो? यात चुकीचं काहीच नसतं. पण तरीसुद्धा हा समाज तिला आजीवन एकटंच जगायला भाग पाडतो. काय करतो? आजीवन एकटं जगायला भाग पाडतो. तिने जर तसं केलं तर तिला जागोजागी अपमानित केलं जातं. तिच्याकडे बघण्याचा, ती जर एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर तिथले लोक तिच्याकडे सतत वेगळ्या नजरेने बघतात. तिथले तिचे सहकारी सुद्धा तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. प्रत्येक व्यक्ती तिला कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न करतो. पुरुषांची जी मक्तेदारी आहे मित्रांनो, ती मक्तेदारी बऱ्याच ठिकाणी आहे. बऱ्याच ठिकाणी स्त्रिया ज्या आहेत ना, असे जे काही अत्याचार काही गुपचूप सोचत असतात. बरेच मग ते सरकारी ऑफिसेस असतील, प्रायव्हेट ऑफिस असतील, अनेक ठिकाणी खाजगी क्षेत्र असतील, सरकारी क्षेत्र असेल, तिथल्या ऑफिशियल कामामध्ये सुद्धा स्त्रियांसोबत बऱ्याच काही अशा गोष्टी घडतात की तिथे स्त्रियांना त्या गोष्टींसमोर मान खाली घालावी लागते. अनेक ठिकाणी स्त्रियांचे शोषण होतात मित्रांनो. बऱ्याच वेळेस अनेकदा काय होतंय की स्त्रीसोबत लोक प्रेम करतात, तिला वचन देतात की मी तुझ्यासोबत लग्न करेल, पण खरंच तिच्यासोबत लग्न करतात का पुरुष? तर नाही करत मित्रांनो. कुठेतरी काही कालानंतर हे पुरुष तिला एकटं सोडून निघून जातात. मग त्या एकट्या स्त्रीची काय अवस्था होत असेल मित्रांनो, याचा कधी विचार केलाय का? चला ठीक आहे, एखादा पुरुष आहे, त्या पुरुषाला स्त्री सोडून गेली मित्रांनो, तर तो पुरुष स्वतः कष्ट करून स्वतःची उपजीविका चालवू शकतो. पण स्त्रियांना स्वतःची उपजीविका चालवणं थोडंसं कठीण आहे, थोडंसं आव्हानात्मक आहे. त्यामुळे स्त्रीकडे बघताना असता तुम्ही तुमचा दृष्टिकोन हा स्वच्छ दृष्टिकोन जपला पाहिजे मित्रांनो. स्त्रियाकडे एका स्वच्छ आणि पारदर्शक दृष्टीने तुम्ही बघितलं पाहिजे, त्याच्यानुसारच तुम्ही स्त्रीला ट्रीट केलं पाहिजे. स्त्री ही, प्रत्येक स्त्री आपली बहीण आहे, ती आपली मैत्रीण आहे, कदाचित ती आपली बायको सुद्धा आहे. कसं आहे ना मित्रांनो, आपली बायको फक्त एकच असू शकते, बाकी सर्व स्त्रिया ज्या असतात त्या आपल्या बहिणी किंवा आपली मैत्रीण असू शकते. त्यामुळे कसं आहे की प्रत्येक नात्यामध्ये आदर हवा असतो. काय हवा असतो? आदर हवा असते. आणि तो जर आदर मिळाला नाही तर कुठेतरी तिथे ते नातं जपायसारखं नसतं मित्रांनो. त्या नात्याला जपण्यात अर्थ नसतो. स्त्रियांना आदर देणं ही फार गरजेचं आहे मित्रांनो, कारण कोणती तरी स्त्री आपली आई आहे, बहीण आहे, काकू आहे, मामी आहे. त्यामुळे स्त्रियाप्रती सन्मान ठेवा. स्त्रियाप्रती तुमचा जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदला मित्रांनो. स्त्रियांकडे ज्या घाणेरड्या नजरेने पुरुष बघतात ती नजर बदलणं गरजेची आहे. प्रत्येक स्त्रीकडे तुम्ही घाणेरड्या नजरेने बघणं सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो, कारण तो अधिकार आपल्याला नाही आहे, तो नैतिक अधिकार आपल्याला नाही मित्रांनो. भारतीय संविधानातल्या कलम 14 नुसार प्रत्येक स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने समान दर्जा दिलेला आहे मित्रांनो. स्त्री आणि पुरुष दोन्ही व्यक्ती समान असल्याचं संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. कलम 21 नुसार संविधानाने स्त्रीला जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय, तिला मनसोक्त जगण्याचं, राहण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि एज्युकेशनचा राईट टू एज्युकेशन तिला दिलेलं आहे. शिक्षण घेण्याचं सुद्धा स्वातंत्र्य दिलंय. आज तुम्ही बघताय मित्रांनो, UPSCचा रिझल्ट बघताय तुम्ही कधी, दरवर्षी UPSCच्या परीक्षेमध्ये टॉप येणाऱ्या असतात त्या स्त्रिया असतात. पुरुषांच्या बरोबरी खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया IAS सारख्या भारतातल्या सगळ्यात कठीण परीक्षेमध्ये आणि जगातल्या 3ऱ्या क्रमांकाच्या कठीण परीक्षेमध्ये देशातून पहिला येऊ शकतात. ही फक्त आणि फक्त स्त्रियांच्या कर्तृत्वाची कमाल आहे मित्रांनो. काय? स्त्रियांच्या कर्तृत्वाची कमाल. त्यामुळे कुठेतरी स्त्रियांचा सन्मान होणं गरजेचं आहे. स्त्री मुक्तीचे जे काही लढे उभारले आहेत मित्रांनो, त्या लढ्यांना नंतर यश मिळालं आणि आज स्त्री मुक्त झालेली आहे. कुठेतरी ही स्त्री मुक्त झालेली असेल, ही स्त्रीला कायम मुक्त होण्याची गरज आहे. अजूनही स्त्रियांच्या बाबतीमध्ये, वैवाहिक जीवनाच्या बाबतीत स्त्रियांना स्वातंत्र्य नाही आहे मित्रांनो. कुठल्याही स्त्रीचं लग्न बऱ्याच वेळेस ती तिच्या मनाने होत नाहीये.
प्रत्येक स्त्रीचं लग्न ही सरासरी तिच्या आई वडील भाऊ किंवा या सर्व लोकांच्याच मानाने होते. कुठेतरी तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य देणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं मित्रांनो. ज्या पद्धतीने पुरुषाला स्वातंत्र्य आहे त्याच पद्धतीने स्त्रीला सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. एखादा मुलगा रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत ऑनलाईन राहू शकतो, पण तेच स्वातंत्र्य स्त्रीला सुद्धा मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं, ज्या स्त्रियांना ते स्वातंत्र्य मिळालं त्या स्त्रियांनी त्याचा दुरुपयोग करता कामा नये. आयुष्य जगत असताना आयुष्याला एक नैतिकतेची चौकट असणं गरजेचं आहे. कुठेतरी आपण नीतिमत्ता सोडून जर वागत गेलो तर कुठेतरी आपण अपराधी सिद्ध होतो आणि अपराध केल्यानंतर त्याला मात्र शिक्षा मिळाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. त्यामुळे स्त्री ही जगाची जननी आहे. मग त्या राजमाता जिजाऊ असेल, मासाहेब रमाबाई भीमराव आंबेडकर असतील, इंदिरा गांधी असतील, प्रतिभाताई पाटील असतील, अरुणा असफली असतील, त्याच्यानंतर जगात जितक्या काही रजिया सुलतान असेल, जितक्या काही महान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत मित्रांनो, या सर्व स्त्रियांची आवर्जून आठवण मला या ठिकाणी करावीशी वाटते की त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी संपूर्ण जगाचा इतिहास बदलून टाकलेला आहे मित्रांनो. पुरुषांचं आयुष्य जे आहे मित्रांनो ते स्त्रीशिवाय अपूर्ण आहे. स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे, पुरुषाशिवाय स्त्री अपूर्ण आहे मित्रांनो. दोघांनाही एकमेकांची गरज आहे. स्त्री पुरुष जे असतात मित्रांनो ते एखाद्या चुंबकासारखे असतात. चुंबक कसं असतं ना मित्रांनो की ते एकमेकांना आकर्षित करत असतं. स्त्री पुरुषांना सुद्धा तसंच असतं. स्त्री पुरुषांचं नातं सुद्धा तसंच असतं की त्यांना एकमेकांची गरज असते. एका प्रत्येक स्त्रीला जीवनामध्ये आधार हवा असतो, एका कर्तबगाव पुरुषाची साथ हवी असते आणि एका प्रत्येक पुरुषाला स्त्रीची गरज असते. कारण स्त्री एक असं एक हक्काचं ठिकाण आहे मित्रांनो की जिच्या खांद्यावर खांदा ठेवून मनसोक्त रडता येऊ शकतं. तिच्यासोबत बोलताना प्रत्येक शब्द बोलता येतो, कुठेतरी व्यक्त होता येतं, ती आपल्याला समजू शकते, ती आपला आधार देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मैत्रीण म्हणून, प्रेयसी म्हणून, बायको म्हणून, आई म्हणून स्त्रीचं महत्त्व हे खूप मोठं आहे मित्रांनो. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जीवापाड जपा, तिला जीव लावा आणि तिची काळजी घ्या. आज जागतिक महिला दिवस आहे आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्त मी समस्त स्त्री जातींना सलाम करतो आणि समस्त स्त्री जातींना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं. स्त्रियांनी यशाच्या ज्या काही शिडी आहेत त्या सर्व शिडी पार कराव्यात आणि पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करावं. हम किसी से कम नाही असं म्हणत स्त्रियांनी पुढे जायला हवं आहे मित्रांनो. अलीकडच्या काळामध्ये एका स्त्रीने मला प्रश्न विचारला होता, एक वाचक होती माझी, आणि तिने प्रश्न विचारला होता की सर बऱ्याच वेळेस पुरुषांच्या समोर स्त्रियांना कमी बाजू घ्यावी लागते किंवा सदैव पुरुषाची जी काही दादागिरी आहे ती सहन करावी लागते. तर मी त्यांना सजेशन देईल मित्रांनो की रस्त्याने एखादा कुत्रा आहे, तो चालला आहे, त्या कुत्र्याला कोणीही सहज दगड उचलेल आणि फेकून मारेल. पण त्याच रस्त्याने जर वाघ चालला मित्रांनो तर त्या वाघाला दगड मारण्याची हिंमत कोणाची आहे का? आहे का कोणाची? अजिबात नाही मित्रांनो. त्यामुळे स्त्रियांनी वाघीण बनलं पाहिजे. काय बनलं पाहिजे? वाघीण बनलं पाहिजे. पुरुषांची दादागिरी, पुरुषांची मक्तेदारी स्त्रियांनी सहन करता कामा नये मित्रांनो. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मित्रांनो. मी जर या समाजाची प्रगती जर मोजत असेल तर मी या समाजामध्ये स्त्रियांचा किती विकास झाला त्यावरून तू या समाजाचं मूल्यांकन करेल असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे कुठेतरी स्त्रियांनी प्रगतीची मशाल हातात घेऊन यशाच्या मशाली कायम पेटवत ठेवणं काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं मित्रांनो. प्रत्येक स्त्री ही जगाची जननी आहे आणि प्रत्येक स्त्रीमुळेच ही जग आहे. स्त्री जर या जगात नसती मित्रांनो तर मी हे भाषण करू शकलो नसतो, तुम्ही हे भाषण ऐकू शकला नसता मित्रांनो. हे सर्व जर कमाल असेल ती आहे एका स्त्रीची. एक स्त्री तुम्हाला 8 महिने पोटामध्ये गर्भामध्ये वाढवते, ती तुम्हाला जीव लावते, जपते आणि भविष्यामध्ये तुम्हाला ती मोठं सुद्धा करते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्त्रीचं योगदान हे प्रचंड मोठं आहे. त्यामुळे स्त्रीला कधीही विसरता येणार नाही. स्त्रियांचं जे काही जीवन आहे त्या जीवनाबद्दल सदैव आदर व्यक्त करणं गरजेचं आहे. स्त्रियांच्या प्रती आपल्या ज्या काही भावना आहेत त्या सदैव स्वच्छ दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे मित्रांनो. चष्मा जो असतो मित्रांनो, चष्मा हा पूर्ण स्वच्छ असतो. माझ्या चष्म्यातून तुम्हाला माझे दोन्ही डोळे दिसतात कारण चष्म्याची काच ही पूर्ण स्वच्छ आहे. चष्म्याची काच ही कशाचं प्रतीक आहे मित्रांनो? स्वच्छ दृष्टिकोनाचं प्रतीक आहे. त्यामुळे स्त्रियांकडे बघताना सुद्धा चष्मेच्या काचासारखं बघा, स्वच्छ दृष्टीने बघा. जर तुम्ही स्वच्छ दृष्टीने बघाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सुंदर दिसेल. वाईट दृष्टीने बघाल मित्रांनो तर प्रत्येक गोष्ट वाईट ठरेल.
त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे की प्रत्येक स्त्रीकडे कशाने बघायचं. स्त्री ही आपली आई आहे, बहीण आहे, प्रेयसी असेल, बायको असेल, त्या प्रत्येक स्त्रीचा आदर करा. स्त्रीला सुद्धा स्त्री म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य आहे मित्रांनो. ती सुद्धा एक व्यक्ती आहे आणि तिचा एक व्यक्ती म्हणून करणं फार गरजेचं आहे. या जगातलं सर्वात सुंदर नातं कोणतं आहे मित्रांनो, तर ते एकच नातं आहे की ज्या नात्यामध्ये प्रेम आहे, ज्या नात्यामध्ये आपुलकी आहे आणि ज्या नात्यामध्ये जिव्हाळा आहे आणि ज्या नात्यामध्ये आदर आहे. स्त्रियांना आदर देणं फार गरजेचं आहे आणि पुरुषांना सुद्धा पुरुषाचा आदर देणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठेतरी स्त्री मुक्ती दिनाच्या दिवशी मी तुम्हाला हे सांगू शकतो की मित्रांनो, स्त्रियांच्या प्रतीचा दुसरा दृष्टिकोन आहे तो बदला. स्त्रियांना यशस्वी होण्यासाठी मदत करा. स्त्रियांना यशाच्या क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी तुम्ही त्यांचे खंबीर आधारस्तंभ बना, जेणेकरून ती स्त्री तुमच्या आयुष्यात तुम्हाला कायम प्रेरणा म्हणेल, कायम तुमचा आभारी राहील आणि कायमच तुमच्यासोबत खांद्याला खांदा देऊन तुमच्यासोबत काम करेल. इतकीच शुभेच्छा, इतकी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा समस्त स्त्री जातींना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं जे काही हे 20 मिनिटाचं सेशन आहे ते या ठिकाणी समाप्त करतो. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला आणि याबद्दल तुमच्या कमेंट मला नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच असे व्हिडिओ ऐकण्यासाठी, नक्की असे व्हिडिओ बघण्यासाठी माझं जे काही चॅनल्स आहे मित्रांनो याला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू सो मच वन्स अगेन.